पोलिसांची जबाबदारी कायदा सुव्यवस्था राखायची आहे. पोलिसांच्यावर कारवाई केली, चुकीचं असेल तर कारवाई झाली पाहिजे, परंतु कायदा सुव्यवस्था राखायची जबाबदारी आहे कुणाची? सरकारचे. सभापती महोदय ऐकून तर घ्या, ऐकून घ्या ना. मी सांगतो ती परिस्थिती समजून घ्या. माझं म्हणणं मला मांडू द्या. बाकी तुम्ही जे निर्देश दिलेले आहेत तुम्ही सभागृहामध्ये ऐकून घेताय. माझाही मुद्दा, आमचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे ना. मी एक मिनिट, मी एवढं स्पष्टीकरण आपल्याला सांगते एवढ्यासाठी की कसं झालं, मग त्याच्यात आधी कोण गेलं, नंतर कोण गेलं, याच्यापेक्षा ज्या प्रकाराने आपले मतदारांना सभागृहामध्ये पोलिसांनी उचलून नेलं, अटक केली, त्याबद्दलची त्यांनी जी वस्तुस्थिती सांगितली ती तशी नाही आहे असं तुमचं म्हणणं असेल तर चौकशीत पुढे होईल. हो, मी तुमचंही खरं म्हणते ना, मी नाही म्हणत नाहीये, पण त्याचा संपूर्ण आधीचा समग्र हे याच्याशी काही संबंध नाही. नाही, त्यांनी माणसं आणली का नाही, हा आपण म्हणणं म्हणजे त्या मुद्द्यापुरतं बोलतोय. मग त्या ऐकून घ्यायला लागेल, पण त्या सभागृहात पोलीस गेले की नाही तेवढंच तुम्ही सांगा ना मला. मी असं म्हणत नाही, तुम्ही बोलू नका. हा, सांगतोय तुम्ही वस्तुस्थितीच्या आधारे ज्या सदस्य महोदयांनी सांगितलं त्या माहितीच्या आधारे आपण कारवाई करताय. तीच वस्तुस्थिती मी पण सांगतोय. माझं सभापती महोदया माझं म्हणणं हे आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या जेव्हा चालू होती तेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश असताना जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेस मध्ये कंपाऊंड गेट उघडायला पोलिसांना दमदाटी करून गेट उघडून आत कोण गेलं याची चौकशी झाली पाहिजे. तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण का झाला याची चौकशी झाली पाहिजे. आणि ही सगळी परिस्थिती निर्माण का झाली याची चौकशी झाली पाहिजे. गुन्हा दाखल केला कोणी केला याची चौकशी झाली पाहिजे. आणि जर पोलिसांना तपास करायचा होता, जर पोलिसांनी तपास केला असता मतदानही झालं असतं. पोलिसांना तपास करून द्यायची जबाबदारी कुणाची होती? जर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला तुम्ही प्रोटेक्शन देऊन हातात धरून तुम्ही सभागृहात घेऊन जात असाल तर सभापती महोदय हे कुठल्या कायद्यात बसतं? कोर्ट ठरवेल कोण आरोपी आहे, चुकीचा आहे, खरं आहे, खोटं आहे, हे कोर्ट ठरवेल. कोर्टाने निर्देश दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल. परंतु ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते आरोपी आहेत का नाही आपण कसं ठरवतो?